आज DM बिराजदार साहेबांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त इथं जमलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर PS पाटील साहेब, या भागातील माजी आमदार प्रकाश अण्णा आवाडे, माजी मंत्री आहेत ते गणेशजी शिंदे व कित्तुरे साहेब, ज्यांनी प्रास्ताविक केलं ते आमचे सुलतानपुरे साहेब व व्यासपीठावर असलेले सर्व उपस्थित व आजचे सत्कारमूर्ती DM बिराजदार साहेब व आमच्या वहिनी. आज टाईम त्यांनी आता 3 मिनिटाचं दिलं आहे. 3 मिनिटात आता मनोगत मांडणं हे काय शक्य नाही आहे. तरी देखील जाता जाता एवढंच सांगेन की आज अनेकांनी आत्ता आपल्या भावना व्यक्त केल्या, सांगितलं, छोटंसं पिक्चरही दाखवला की बिराजदार साहेबांनी कशी प्रगती केली आणि किती कष्टातून आणि किती परिश्रमातून त्यांनी हे वटवृक्ष उभा केलं हे आपणाने आता तुम्ही पाहिलं तिथं. आणि आपल्या प्रास्ताविकात सुलतानपुरे साहेबांनी पण सांगितलं, खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या मुलीला असं बिराजदार साहेबासारखे व्याही मला भेटले. आणि माझे जावाई अगदी मी कौतुक करतो की खरोखर तेही आपल्या लहान वयात कर्तृत्वानाने वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवत ते चाललेले आहेत. आमच्या मुलीचं भाग्य की आमचा मिलिंद बिराजदार तिला जीवनसाथी मिळाला. खरोखर आम्ही खूप आनंदी आहोत, खूप खुश आहोत की अशा मोठ्या मनाची माणसं मिळणं फार कठीण असतं. पण काही का असेना, आता तुम्ही माझ्या मुलीला पाहिलं, ती M.Tech केली इथं आल्यावर, आता ती PhD करायलेली आहे, इथे लेक्चरर आहे, आता त्यांचे फॅक्टरी बघते. तिच्याकडे पाहिल्यावर काय वाटतं बघा तुम्ही, तर तिला प्रत्येक कार्यक्रमात पाहिलं आहे धनश्रीला. म्हणजे माझी मुलगी किती सुखी आहे, किती आनंदात आहे. माहेरची तिला आठवणच येत नाही, माहेरची आठवणच तिला कधी येत नाही, इतकं ती सुखी आहे. आणि असं कुटुंब हे बिराजदार कुटुंब आहे. आणि त्यात आज DM बिराजदारसारखं ज्यांनी एवढ्या कष्टातून हे सगळं उभा केलं, 78व्या वर्षी त्यांचं हे अगदी आनंदात त्यांचा हा सत्कार सोहळा, इतक्या सर्व उद्योगपती, उद्योजक, सगळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होतोय. खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे की आपल्या इचलकरंजीमध्ये इतके कष्ट करणारे आणि कष्टाने पुढे आलेली व्यक्ती म्हणजे DM बिराजदार. अशा माणसांचा आपल्याला अनुभव आणि त्यांची माहिती मिळून आपणही आपल्या जीवनात प्रगती करू शकतो. तर मी जाता जाता आई तुळजाभवानी माते एवढीच प्रार्थना करतो की DM बिराजदार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो, अशीच त्यांचं प्रगती उन्नती हो, त्यांच्या मुलाचीही अशीच प्रगती उन्नती हो. एवढंच छोटंसं भाषण करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.